संघांच्या विरोधात आता खेळावं लागते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सेमीफायनलची मॅच, या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल. पहिला चेंडू आणि उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक काय करतात नरेंद्र? तर सुरुवातीला नरेंद्र धावलेच नाही आणि चेंडू वन माउस सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. दोन चेंडू चॉईस केलेत. पहिल्या चेंडूचे दमदार आगाज केलंय ते बोलवली बी या संघाने. एका बाजूला जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनदार, दुसऱ्या बाजूला विजयदादा प्रतिष्ठान बोलवली बी. म्हणजे चांगला बॅटल रंगेल. दोन टीमही चांगले आहेत आणि सेमीफायनलची मॅच म्हणजे इथून जो जिंकेल त्याला कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. चला देसाई फोर्टीचा संघ आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या चेंडूने चौकारने आगाज केले. विक्रमलाही माहिती आहे चिकन गोलवली बी संघ सुद्धा एक ताकदवान संघ आहे. हाफ स्टंपच्या भरपूर बाहेर आता दबाव आहे विक्रमवरती. मागच्या मॅच मध्ये विक्रमने 3 रन 3 विकेट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. दुसऱ्या बाजूला प्रदीप उर्फ बाळाने बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतले. तो नॉन स्ट्राईक एंडलाय. मॅच चांगली होईल प्रेक्षकांसाठी. पर्वणी असेल. साईडला खेळायचं होतं. चेंडूची गती कमी केली. हेच वैशिष्ट्य आहे या विक्रम भोईर गोलंदाजाचं. कधी चेंडू वेगाने टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. ज्या प्रकारे जळण डोंबिवलीच्या अमित पाटीलला तुम्ही पाहता. अमित पाटील सुद्धा चेंडू कधी वेगाने टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. तर फलंदाजाला थोड्याशा अडचणी येतात आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे. इथे मात्र बॅटची करा बघा. फसवा चेंडू होता. विक्रमला पहिल्या चेंडूवरती चौकार लागला. त्यानंतर एक वाईट बॉल त्याने टाकला. मग त्यानंतर एक डॉट आणि आता विकेट मिळाली आहे. विक्रम या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट, या मॅच मध्ये पहिली विकेट मिळाली आहे. चिकनगर 40+ विरुद्ध गोलवली बी 40+. सेमीफायनलची मॅच. प्रेम बॅटिंग करण्यात येत आहेत. प्रेम पाटील उर्फ पिंट्या. तर 16 चेंडू फसवे चेंडू असतात. अमित सारखा एक चांगला बलंदाज बघा. महत्वाची मॅच होती. अमितला माहिती आहे माझं खेळपट्टी राहणं किती महत्वाचं होतं आणि या अगोदर चेंडू त्याने स्लोवरच टाकला होता. कारण विक्रम कधी वेगाने चेंडू टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. विक्रम हलक्या हाताने खेळत आहेत. मात्र विक्रम चेंडू मिळाला नाही. अजूनही 1 रन्स मिळाले. प्रेम पाटील उर्फ पिट्ट्याचा खातो गोला ते सिंगलने धाव संख्या 6. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग रसन गोलवली 40+ बी. लेग बाईज आहे. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाले. आर्या स्मृती चषक 2024 कोण उचलणार? देसाई की यातून विजेता संघ जो फायनल मध्ये जाईल तो संघ चॅम्पियन ठरेल. हे सांगणं थोडंसं कठीण आहे. ही मॅच त्यानंतर अजून एक फायनल मॅच. वैदेही प्रभात 40+ क्रिकेट संघ वाकलन आयोजित आर्या स्मृती चषक 2024. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. क्षेत्ररक्षक काय करतात? चेंडू पकडल्यानंतर थोडंसं थांबतात. हे सारे सांगतायत तुम्ही चेंडू पकडल्यानंतर लगेच फेका. फक्त खेळाडूंना विनंती असेल आपल्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करा. रस्त्यात कोणी गाड्या लावू नका प्लीज. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती. अशोक बाळा आणि प्रेम मैदानात थांबले तर नक्कीच 45-50 धावा बनवू शकतात या मॅच मध्ये. या खेळाडूंकडे ताकद. अमित बाद झाल्यानं जिम्मेदारी घ्यावी लागेल दोन्ही खेळाडूंना. आता बॅकफूटला गेले. जागा बनवली मात्र टायमिंग झाला नाहीये. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न चांगले. जबरदस्त जबरदस्त प्रयत्न. आवडले असेल खरं टाळ्या झाल्या पाहिजे अमितसाठी. झेल कठीण होता मात्र प्रयत्न चांगले होते आणि षटक संपले बघा. स्वतः स्ट्रेच केला. असं वाटलंच नाही की हा 40+ खेळाडू आहे. ऍक्शन रिप्ले बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. UTC क्लिअरिटी विथ क्वालिटी बघा. काय प्रयत्न होते अमितचे. झेल थोडासा कठीण होता प्रदीपचा. जवळजवळ चेंडू त्यांच्या हातात आला होता. पडल्यानंतर चेंडू हातातून विसळला.
2 धावा मिळाल्यात आणि धावा खर्च केला विक्रमने. 10 एकच विकेट विक्रमला मिळाली. मागच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं विक्रम हॅट्रिक पूर्ण करतील, मध्ये तिथेही झेल ड्रॉप झाला. हा झेल भरपूर कठीण होता, मात्र प्रयत्न चांगले होते आणि प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच अमितला मिळालं असतं. दहा धावा झालेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला स्पीडअप करा चिकनगर, काही करा प्लीज. देसाई संघाचे एक खेळाडू तर दिसत आहेत आता. त्यांना माहिती आहे सेमीफायनल मॅच सुरू झाले, लाईव्ह टेलिकास्ट खेळाडू पाहतात आणि हा फायदा असतो लाईव्हचा. अरुण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विक्रमने या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हनुमान मात्र मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. हनुमान मात्र बघा काही इशारा करतात. अरुण भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विक्रम भोईर यांचेच बंधुराज. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. या सरसरीने गोलेली बी संघाने बॅटिंग केली तर 40 होऊ शकतं त्या मॅच मध्ये. दहा धावा झालेल्या आहेत. वैदेही प्रभात क्रिकेट संघ वॉकलन 40+ आयोजित आर्या स्मृती चषक 2024 आर्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. चला भाई करा प्लीज, जास्त वेळ नका घेऊ. हनुमान मात्र थोडं सूचना करा खेळाडूंना, आपल्याला वेळ कमी आहे. उजेडात फायनल झाल्यानंतर मजा येते, अन्यथा काही एका टीमचं नुकसान होतं सेकंड इनिंग मध्ये. तुम्ही घाई करा प्लीज. सेंडू चांगला होता, मात्र फटका त्यापेक्षा चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय चौकार. प्रेम पाटील उर्फ पिंट्याच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 14. तो चेंडू खराब नव्हता, फटका चांगला होता. फटका बनवला तिथे प्रेमने. एक जबरदस्त झुंजार खेळाडू आहेत प्रेम पाटील. आजही मला रेग्युलरची स्पर्धा आठवते, उंबारीची स्पर्धा काय बॅटिंग केली होती प्रेमने. संघ पराभवाच्या छायेखाली होता आणि प्रेम पाटील उर्फ पिंट्याने ती मॅच गोलेली रेग्युलर संघाला जिंकून दिली होती. मी झुंजार खेळाडू आहे प्रेम पाटील. आणि धावा 14 झाले. त्याला माहिती इथून 40-45. गोलंदाज अरुण भोईर. ऑनसाईडला खेळायचं होतं, अपील गोलंदाजाने केलं नाहीये. नाही, उशीर झालं थोडस थ्रो फेकीला. चला एक धाव मिळाले फलंदाजाला. अरुण गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंगची समस्या राहिली चिकनगरला. पहिल्यापासून ही समस्या राहिली आल्याचं बघायचंय. नाही बघायचं. नितीन चेक करा. नितीन अमित पाटील. एक मिनिट चेक करतो मी. नितीन सर चौकार आहे. लेग बाईस खेळाडू नाही सांगत ना, त्यामुळे हरकत नाहीये, कारण त्याने कदाचित माहीत पडत नाही बऱ्याच वेळा. चौकार आहे मात्र लेग बाईसचा चौका आहे. लेग बाईसचा चौकार आहे.
फिल्डिंगची समस्या अशोक हे सांगतात मला कधीपासून की फिल्डिंग चिखलदर जरी ऑन द पेपर मोठी टीम आहे मात्र फिल्डिंगची समस्या आहे त्यांच्यासाठी. बाळा काय करतात वारंवार रिव्हर्सचा प्रयत्न करतात की या मिड विकेटला लॉंगॉनला एक षटकार येऊ शकतो अशोक कदाचित. कधी हवेचा वेग असं काही नाहीये. जर तुम्ही वॉकलँडच्या मैदानात खेळता तिथे हवेचा काही इफेक्ट नसतो. काल हनुमान मात्रे यांनी बघा बालेगाव एंडने सर्वात लांब षटकार हनुमान मात्रेने मारला वॉकलँडच्या. फुलटॉस होता लॉंगॉनचे इशारे खेळत आहेत. लेझी क्रिकेट आहे लेझी क्रिकेट आहे. भरपूर कॅज्युअल दिसतोय अशोक चिखलदर 45 संघ. या चुका तुम्हाला मागात पडू शकतात या मॅच मध्ये. सेमीफायनलची मॅच आहे कदाचित तुम्ही या स्पर्धेत नाही बाहेर जाऊ शकतात. गोलंदाजी चांगली आहे गोलंदाजी बी संघाडी 21 रन झालेले आहेत. वारंवार रिव्हर्सचा वापर करतो अखेर सर्व बॅटने त्यांनी धावा घेतल्यात. ते सर्व बॅटने धावा येतील अशोक. फार काय दोन्ही एंड आपण जर पाहिले तर दोन्ही एंडने षटकार येतात. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 2 षटकाचा खेळ समाप्त. गोलंदाजी बी संघाची धावसंख्या 10.50च्या सरासरीने 21 धावा 10 बॉलवरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. चला देसाई संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. 12 चेंडू 21 झालेत अशोक. अजून 12 चेंडू 21 आल्या तर 42 होतील. 45 50 हे टार्गेट चांगलं आहे. मागच्या मॅच मध्ये बघा 40 रन केले होते जुनी डबल मात्र त्यांनी झेल ड्रॉप केला हरेचा. आणि ती मॅच रंगतदार झाली असती कदाचित. दोन षटकात 21 झाले आहेत. हरेश केने आले गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेत आतापर्यंत हरेशने बॅटिंग चांगली केली आहे. जो खेळाडू या स्पर्धेत मालिका वीरचा मानकरी होईल त्याला नक्कीच 15 किलो तेलाचा डब्बा दिला जाणार आहे. त्यामुळे फायदा होईल अमित. त्यामुळे मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची कारण इथून दोन्ही टीमवरती आपण नजर टाकली. एका बाजूला हरेश दुसऱ्या बाजूला प्रदीप उर्फ बाळा हे दोन्ही खेळाडू आपण पाहिजे एकत्रित या रेसमध्ये दिसत आहेत मला. आणि कालचा जर दिवसचा विचार केला आपण तर मला वाटतं साई म्हात्रेने चांगला खेळ केलेला आहे. तर या 3 खेळाडूकडे खास करून नजर लागलेली आहे. साई म्हात्रे प्रदीप उर्फ बाळा पाटील आणि हरेश केने या 3 खेळाडूच्या घरी कदाचित तेलाचा डबा जाईल अशोक असं मला वाटतंय. म्हणजे बघायचं आहे आता मॅच साठी. ही मॅच जिंकली तर हरेशला चान्स राहील. जर गोलवलीने मॅच जिंकली तर प्रदीप उर्फ बाळाला चान्स राहील. चेंडू वेग वेग बघा वेग किती प्रचंड वेग आहे हरेशचा. कदाचित बाळा सांगतायत की समोर तुला खेळायचं होता आपण का. धावसंख्या 21 आहे. मागच्या मॅच मध्ये हरेश केनेचा झेल ड्रॉप झाला. त्याने 25 रन्स केला उपयुक्त. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. हरेश केने चांगली गोलंदाजी करतायत. अशी स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकत नाही. चेंडू डॉट गेल्यानंतर लक्षात घ्या. दोन्ही यांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. जगदीशला तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जगदीश सुद्धा या टीमचा एक चांगला बॅटर आहे. डावकर त्याचा वेळ आल्यानंतर तोही चांगली बॅटिंग करतो. सलग 3 चेंडू डॉट टाकले बघा हरेश केने. जबरदस्त गोलंदाजी. मालिका वीर बऱ्याचशा या खेळाडू जिंकलेल्या बाईक धानसरची स्पर्धा आम्हाला वाटत. त्यानंतर विजयदादा पाटील स्मृती चषक अमित कायकर यांची संकल्पना होती 45 संघ आणि त्यातही बाईक हरेशने जिंकली होती. इथे फटका चांगला 3 बॉल डॉट आले होते. अखेर चेंडू उंच गेलाय. नाही चौकार आहे. चौकार आहे. झेल होता चौकार आहे. जगदीशकडनं चूक झाली. मला सुरुवातीला असं वाटलं की षटकार जाईल की काय मात्र नाहीये. 25 म्हणजे 2 बाईक आतापर्यंत जिंकलेले आहेत हरेशने. साई म्हात्रेने 2 बाईक जिंकल्यात. संदर्भच्या मधू पाटीलने सुद्धा 2 बाईक जिंकलेले आहेत. प्रदीप म्हात्रे देवीचा पाडा 1 बाईक. टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटतं सिद्धार्थ पाटील नागाव यांना 1 बाईक मिळालेली आहे. मोतीराम पाटील नागाव यांनाही बाईक मिळालेली त्यांच्या स्पर्धेमध्ये. हरेश इथे फटका बनवलाय मात्र टायमिंग झालंय का. झेल ड्रॉप नाही. गोलंदाज करतील तर काय. हरेश आधीच सांगते शॉर्ट रन आहे. त्यामुळे फलंदाने पुन्हा बॅट ग्राउंडिंग केली बघा. क्या बात आहे. 2 धावा मिळाल्या. हरेश काने करतील तर काय करतील हरेश केने. विक्रम काय करतील. तू फिल्डिंग खराब असेल तर 27 तिसरा षटक 27. इतकी खराब फिल्डिंग आपण बघितली नाहीये चिखलदरची. मात्र हरकत नाहीये. सीझनची सुरुवात आहे. प्रॅक्टिस नसावी कदाचित.
पुन्हा फिल्डिंग खराब. आता विक्रम काय करतील. अरुण भूर तिथे होते, त्यांच्याने मिस फिल्डिंग झाली आणि धावा 4. लेग बाईस. क्या बात आहे. हरेश सुद्धा आता विचारच पडला हरेश लगे करायचं तर काय करायचं. नाही हरेश काहीच करू शकत नाहीये. 31 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्या 31. फिल्डिंगची समस्या आहे. फिल्डिंगचा सराव द्या तुम्ही हरेश आपल्या टीमला. फिल्डिंग चांगली नसेल ना क्रिकेटमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. 31 धावा झालेत. 31. 31. फिल्डिंग भरपूर खराब आहे. कॅप्टन नरेंद्र पाटील आता विचार पडलाय फिल्डिंगची समस्या कशी सोडवायची. इतकी खराब फिल्डिंग चालणार नाहीये क्रिकेटमध्ये. इथे बघा 1 षटक विक्रमने टाकलं, 1 षटक अरुणने टाकलं, 1 षटक हरेशने टाकलंय. त्यामुळे बघायचं अमित का नरेंद्रचा वापर होईल. अमितशी चर्चा करत होते. आता नरेंद्र स्वतः कॅप्टन आहेत. कदाचित बाळाची भीती त्यांच्या मनामध्ये दिसते कारण डावखू आकाराचे बॅटर आहेत. त्यामुळे रणनीती चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. 40-45 झाल्या तर नक्कीच कठीण जाऊ शकतं त्या मॅच मध्ये. इतकी कडक मॅच आहे ना गोलेली बी आणि चिकनगर. 31 रन झालेत. या दरम्यान कडक चाय सुद्धा मिळाली. अमितचा वापर केला बघा. पहिल्यांदाच वापर केला अमितचा या स्पर्धेमध्ये. नरेंद्रने 2 षटकं टाकलेत या स्पर्धेमध्ये. मात्र कदाचित प्रदीप उर्फ बाळा बॅटिंगला आहेत त्यामुळे रणनीती चेंज केली असावी. 31 धावा झाल्यात. 31 धावा. अमितचं षटक पॉवर प्लेचं महत्व असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. त्यामुळे धावा थांबवाव्या लागतील आणि धावा चेस करायला कठीण जातील. व्हाईट बॉल. वाईट आहे ना. वाईट बॉल आहे. धावसंख्या 32. हवाय. वाईड आहे. धावा झाले. वाईट बॉल. वाईट. अमीन इथे चांगला चेंडू होता मात्र फटकाही चांगला आहे. आता फिल्डिंग खराब म्हणता येणार नाहीये. चांगली आहे. धावा वाचवल्या जातात. 2. 34 धावा झाल्यात. धावा झाल्यात. 34 धावा झाल्यात. फुलटॉस आहे. आता 9 बॉल घोषित केलाय. झेल ड्रॉप झाला बघा. पंचांनी आता 9 बॉल घोषित केलं. लक्षात घ्या. 9 बॉल आहे. 9 आणि 3 धावा मिळतील. आणि चेंडू फ्रीट. धावा झाल्या 37. नाही आता 9 बॉल घोषित केलं नितीन पाटील सरांनी लगेच. आता फ्रीट आहे. प्रदीप साठी आता मेजवानी आहे. प्रदीप उर्फ बाळासाठी. येणारा चेंडू फ्रीट आहे. इथे चौकार षटकार येणं गरजेचं आहे अशोक. कारण समोर संघ सुद्धा ताकदवान आहे. तरी धावा बनवाव्या लागतील. 37 झालेत. 37. फ्रीटचा बॉल. व्हाईट बॉल आहे. दबाव आहे आता चिकनगर 40 संघावरती. 38 धावा झाले. फ्रीट कंटिन्यू असेल. धावा झालेत. नाही आम्ही चाय घ्या. खरंच जबरदस्त कडक चाय. सिनात फुलटॉस. नाही फ्रीट आहे. फ्रीट आहे. फ्रीट आहे.
फ्री हिट आहे, तुम्हाला लक्ष ठेवून गरजेचं आहे. फलंदाज बाद कसा होईल. 40 धावा झाल्यात. 40 धावा झाल्या बघा. बाळाला फुलटाच बॉल मिळाला होता. कदाचित थकलेत मला वाटतं थोडेसे, सलामीला आलेले आहेत. 40 धावा झाल्यात. अमित करतायत काय. पिंट्या वाईट बॉल म्हणजे 3. 43 धावा झाल्यात. 22 43 धावा वाईट आणि 22च्याही मिळाल्यात. 3 43 बघा. धावा चेस करायला आता कठीण जाऊ शकतं त्या मॅच मध्ये. स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगरला दुसऱ्या सत्रामध्ये धावा. रणनीती इथे चेंज केली. नरेंद्रने या स्पर्धेत अशी गोलंदाजी केली होती 2 मॅच मध्ये. कॅप्टननेच रणनीती. पाणी का. पाणी नाही पाणी घेऊन जा प्लीज. पाणी घेऊन जा. नाही अरे चाय सुद्धा मिळेल बघा. नाही बाळा सांगतोय चाय नको. 43 धावा झाल्यात. धावा झाल्यात बघा. हनुमान पाटील असेल या ग्रामीण 40+ असोसिएशन कल्याण डोंबिवली सदस्य. हनुमान पाटील आपण आला असेल या. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघा. 43 धावा झाल्यात. 43 धावा झाल्यात. इथून बाळाकडे आता संधी आहे 50+ जाण्याची. काही 43 झाल्या आहेत. त्यातून प्रेम पाटील सारखे फलंदाज सुद्धा येणं बाकी आहे. कारण प्रेम पाटील सुद्धा चांगली बॅटिंग करतात. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिले. कॅप्टन धनाजी एक लेजंड क्रिकेटर. पूर्वी जेव्हा मी अंडरआर्म समालोचन करतो त्यावेळी धनाजी दादा खेळायचे मला आठवतं. गोलवीचाही अंडरआर्मचा संघ असायचा. 43 झाल्यात. श्रीनाथ पाटील कुठे असेल तरी. श्रीनाथ पाटील नागाव आहेत ना. 43 झालेले आहेत. अमित गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला प्रदीप. वाईट बॉल. आता गोलंदाज काय करतायत काय. 44 झालेत. नाही असं तुम्ही महत्वाच्या मॅच मध्ये अचानक नवीन गोलंदाजाचा वापर करताय. एक मिनिट 2 बिमार टाकल्यानंतर गोलंदाज करू शकत नाहीये. इथे वाईट भरपूर टाकलेत. धावा 44 झाल्या. 44. अशोक मला सांगतो अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. तेच आम्ही विचार करतो अशी गोलंदाजी कशी बंद होणार. नाही अचानक वापर सेमीफायनलच्या मॅच मध्ये अमितचा केला हा थोडस प्रश्न हेरला थोडस कॅप्टन नरेंद्रला. 2 बॉल मध्ये 13 रन दिलेत आतापर्यंत अमितने. 4 वाईट 1 नो बॉल. धावा 44 झाल्या. मी 40 कडे पाहत होतो अशोक. असं मला आता वाटायला लागलं की 55-60 होतील. गोलवली बी. फुलटॉस गॅप मध्ये खेळतायत आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रदीपच्या बॅट बंद चौकार आलाय. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात त्या गोलवली 40+ बी संघाच्या. अजून 2 बॉल बाकी आहेत. चला जुना चेंडू घ्या लवकर.
नाही नक्कीच बघा 13चा डबा आहे ना मालिकावीर ते आक्रमक दिसत आहेत बाळा या मॅच मध्ये कारण त्यांना माहिती ही मॅच जिंकली माझ्या टीमने तर कदाचित मालिकावीर सुद्धा मी ठरू शकतो या स्पर्धेमध्ये त्यांना फटकेबाजी चांगली करतात तिन्ही मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कदाचित याही मॅच मध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे 18 वरती बॅटिंग करतात 11 चेंडूमध्ये 18 केलेत प्रदीपने म्हणजे या स्पर्धेत एक वेगळी छाप सोडली हा चांगला चेंडू होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला 50 अजून एक चेंडू शिल्लक आहे लास्ट शेवटचा बॉल आहे 50 झालेले आहेत फायटिंग स्कोर आहे 50 नाही वाईट तेवढे टाकले ना आता 10 षटकांचं ओव्हर झाली आहे 10 षटकांचे षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे इथे फटका चांगला गॅप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल शेवट सुद्धा गोड केला बघा 22 धावांची इनिंग इथे साकारली आहे ते प्रदीप उर्फ बाळाने धावा झाल्या त्या 54 फायनल मध्ये पोहोचण्याची चिकनगरला आता 55 करायचे आहेत आत्ता मात्र नरेंद्रचा वापर नाही झाला हा प्रश्न हिरवेल जरासा जरी मॅच चिकनगरने जर गमावली तर संध्याकाळी कदाचित चर्चा होईल या गोष्टीची की 2 मॅच मध्ये आपण नरेंद्रचा वापर केला त्यांनी गोलंदाजी चांगली केली होती मात्र समस्या काय राहिली जगदीश पाटील तर डावखू यादवचे बॅट्समन मैदानात होते त्यामुळे ही रणनीती चेंज केली असावी कदाचित असं वाटतंय मात्र बघा जे 54 झालेत चिकनगर संघ त्यामुळे 55 धावाही सेफ वाटत नाहीयेत मात्र गोलंदाजी चांगली आहे बघा गोलंदाजी चांगली आहे विसरून चालणार नाहीये कारण की अमित गायकरचं एक षटक या मॅच मध्ये महत्वाचं आहे 22 धावा केलेत पहिल्या मॅच मध्ये 26 या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 22 धावा केलेत चौपन्न धावा झाल्यात बोलवली बी संघाच्या आणि फायनल मध्ये पोहोचण्यासाठी स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठानला 55 करायच्यात फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यासाठी हरेशचा रोल आता महत्वाचा असेल या मॅच मध्ये मात्र ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक नागरिकचे बुलंद आवाज जगदीश पाटील यांच्याकडे धन्यवाद Thank you so much, Nitin Khan.
जाऊया मॅच मध्ये जिथे मोठी धावसंख्या अर्थातच 54 केल्यात 55 विन आहे. भली मोठी धावसंख्या मात्र भली मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय. हरेश केणे उर्फ पिंट्याला पाहतो स्ट्राईक वरती. मॅच ऑन. पहिलाच बॉल फेस करत असताना फुलटॉस आणि येते नो बॉल. षटकार 6 59 धावा. चला पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. फेटचा चेंडू असेल आता. 13 धाबा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस फ्रीटचा बॉल आहे. बॉल हवे झेल टिपलाय मात्र 2 धावा. फ्रीटचा बॉल होता. अतिशय चांगला रनिंग कॅच पकडली होती पुढे जात असताना. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच की मॅच असंच काहीतरी समीकरण नितीन. हा साधा सोपा झेल सोडलाय आणि मी म्हणेन कॅच नव्हे तर मॅच कदाचित सोडावी लागेल, कारण हरेश केणे सारखा आक्रमक शैलीच्या फलंदाजाला जीवनदान दिलं आपण. त्यामुळे आता गोलिवली संघाला कुठेतरी विचार विमर्श करावा लागेल की आपण ग्राउंड फिल्डिंग करत असताना काय चुका केल्या. आणि ते आलाय तो पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. झेलची किंमत मोजावी लागली. पहिल्याच ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 21 धावा झाल्यात. अद्यापी एक चेंडू बाकी. 55. Ekvis 21 लास्ट टू गो. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तब्बल 23 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. जीवनदान मिळालं. जीवनदानानंतर चौकार, दुहेरी धावा अशा येत असताना पाहिला सेमीफायनलचा सामना. जो जिंकेल त्याला एखादी किमान ट्रॉफी तरी मिळेल. ट्रॉफीसाठी चाललेली लढत 2 संघामध्ये. त्याच्यानंतर मेगा फायनल. वागेश्वर देसाई या संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ झाला
आणि तो संघ आज फायनलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यांच्यासमोर कोणता संघ असेल, गोलिवली की चिकनगर, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. नरेंद्र पाटील स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल पडल्यानंतर एज लागतो, चेंडू पाठीमागे जातोय कीपर कडे. बॉलर मंगेश म्हात्रे. मंगेश गायकर येणं पाहतो. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि ते बाल आहे ते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. थोडस लेझी क्रिकेट पाळ मिळतो जिथे एकेरी धाव होती. चेंडूवरती येणं फार महत्वाचं होतं. अशा परिस्थितीमध्ये या 2 धावा. फुल टॉस. 2 धावा. पुन्हा एकदा फटका अतिशय चांगला केला. फिल्डर आहेत. पुन्हा सेकंडचा कॉल आहे आणि पुन्हा 2 धावा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळाल्या. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो. 2 धावा. ते सुद्धा दमल्यात, कारण 4 चेंडूवरती 8 धावा धावल्यात ते, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली आहे त्यांची सुद्धा. 31. या षटकानंतर पाणी देऊ हरकत नाही. शेवटचा चेंडू आहे. फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग आणि येथे रनआउटचा धोका. हो, गोटीलेम चांगला होता आणि त्यामुळे चेंडू डायरेक्ट एस्टन वरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद एकच धाव मिळेल. 32 रन्स, 32 धाबा स्कोरबोर्ड वरती. नितीन दा तो कोण आहे तो फिल्टर तो? 12 चेंडू 23 ची गरज आहे आता.
चला टीम देसाई संघाचे कॅप्टन याच आहे. बारामध्ये किती 32. बारा चेंडू 23. चला 12 मध्ये 23 सामना सुरू होतोय. गोलंदाज प्रदीप पाटील उर्फ बाळा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला हरेश, नॉन स्ट्राईकला विक्रम भोईर येणं पाहतोय आपण वनडाऊनचे खेळाडू. 12-23. पहिलाच बॉल टेकन बिग विकेट. ज्या विकेटची तलाश होती टीम गोलिवली संघाला तो विकेट मिळत असताना सेलिब्रेट केलं जातंय, कारण त्यांना माहित होते या विकेटची किंमत कधी सामन्याला काळातनी मिळू शकली असती. मात्र बाळाने पहिल्याच बॉलवरती मिळवली या मॅचची गोल्डन विकेट. तर या दरम्यान पाहतोय आपण वाकणगावचे माजी उपसरपंच अहिलेश गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. या आपण मंचावरती, कारण जेव्हा जेव्हा या मैदानावरती सामने असतात तेव्हा मात्र त्यांना ते सुद्धा मदतीचा हात नेहमीच देत असतात. त्यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. नियश आलात आता 4था नंबरचा खेळाडू. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल, मात्र कॅच नाहीये. फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग आजच्या दिवसात नाही सुरक्षित राहिली. कॅच घेणं फार महत्वाचं होतं. विकेट मिळाली असती 2 रन सुद्धा जयदास होते. जयदास काय करतात ते यस फिल्डिंग परिवर्तन प्रेम नाहीये, कारण अशा शेवटच्या क्षणाला आपण चुका करता, त्यामुळे आपल्याला चुका भोगाव्या लागतात. त्यामुळे थोडासा विचार विमर्श करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असेल आता टीमला. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना नितीन पाटीलला पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला हनुमान मात्रे, दोन्ही 40+ खेळाडू. पुन्हा एकदा एज होती, कीपरने गलती. काय करतात, चुका आणि चुकाच पाहायला मिळतात. त्यामुळे एवढे झेल सुटल्यानंतर आपल्याला काय होईल. परवा सुद्धा पाहिलं आपण T20 स्पर्धेमध्ये तिलक वर्माला 4 जीवनदानं मिळाली. मात्र असा भारतीय खेळाडू ठरलाय पहिला की ज्याने लागोपाठ T20 मध्ये सेंचुरी मारली आहे, आणि ते सुद्धा फक्त 19 मॅच खेळत असताना 2 वेळा सेंचुरी करणारा भारतीय खेळाडू पहिला खेळाडू ठरलाय तिलक वर्मा. त्याचबरोबर यावेळेस पुन्हा एकदा झेल. हो 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 ते पहा काय झालंय. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. नाहीये ग्राउंड फिल्डिंग नितीन आज गोलिवलीची बरोबर राहिले ना. विनोद भोईर यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. याच मैदानावरती ज्याने पहिली नाईट रशनी खेळवली स्वर्गीय अनंता शेठ भोईर स्मृतिचषक नाईटची स्पर्धा, त्या स्पर्धेचे आयोजक विनोद शेठ भोईर यांचं आगमन झालं. आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं. नाही, भरपूर प्रमाणात झेल सुटले गेल्या. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, कॉट अँड बॉल, बाला आहेत आता आणि पुन्हा एकदा मिस्टेक आणि आता रनआउट. काय आउट. ऍक्शन. एकोणचाळीस धावा झाल्या. 16 धावसंख्येची गरज आहे. चला विनोद भोईर या ना मंचावरती, आपलं स्वागत आहे. आपण अमित स्ट्राईकला विक्रम भोईर अद्याप मैदानामध्ये, त्याच्याकडून अपेक्षा असतील. विनोद भोईर यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा चपराक दिले या ठिकाणी पाहतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार, गुड शॉट. षटक समाप्त होतो. अद्याप 12 धावसंख्येची गरज आहे आता. 6 चेंडू 12. सहा चेंडू 12. चला फिल्डिंग यावा, जास्त वेळ नका. आता 5 वाजल्यात. 5, 5:30 नंतर थोडासा अंधार होतोय, लक्षात ठेवा. लगेच आता फिल्डिंग करा. गोलवली संघ 6 चेंडू 12. गोलंदाज प्रेम पाटील. प्रेम पिंटे आला का? चला आता 6 चेंडू 12. फक्त प्रेम पाटील का? चला शेवटचा षटक मार्गस्थ आता 6 मिनिटं आपल्याला. चला 5 घ्या ना, तुम्हालाच अंधार होईल. 2यातून 1 संघ फायनलला येईल, त्यामुळे तुम्हालाच अंधार होईल. लक्षात ठेवा. 6 मध्ये 12. यावेळेस फलंदाज बाद होतो मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट. आता 5 मध्ये 12.
जगदीश निवे अष्टर मैदानामध्ये जात असताना विक्रम भोईर यांच्या जोडीला स्ट्राईक वरती नवीन बॅटर आल्यात. आता 5 मध्ये 12 बनवायचे आहेत. डावकुरी आताचा फलंदाज आहे ते. उडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी घेईल का आणि येते काय काय घडलं आज मात्र फिल्डिंग. 4-4 आता 4 चेंडू आणि 8. 4 चेंडू 8 जिथे एकच धाव होती. खरं तर नितीन जर चेंडूवरती आला असतं ना फिल्डर तर एकच धाव झाली असती. 5 चौकार नशिबाचा मिळत असताना 4 चेंडू 8 आहेत. आता बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला वळला त्यामुळेच ते चौकार मिळाला. वाईट बॉल. 4 चेंडू आता 7 धावसंख्येची गरज आहे. बघा अतिशय महत्वपूर्ण सामना. कारण एखाद्या ट्रॉफीसाठी एक ट्रॉफी तरी मिळेल जिंकणाऱ्या टीमला. त्यामुळे ते दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल. यस गुड कॅच. फलंदाज बाद. आता 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. तीन चेंडू 7. कारण नवीन बॅटर आता स्ट्राईक वरती अरुण गेल्यात. आता एकामागोमाग एक. मात्र दोन्ही संघाच्या फार चुका झाल्यात ग्राउंड मध्ये असताना. दोन्ही संघाकडून खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यामुळेच आता 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. ऑर्डर मॅच 3 चेंडू 7. चला फिल्डिंग लावा. आपण फिल्डिंग लावा. संधी होती टीमला. कारण एक चौकार आला एक वाईट आला होता. म्हणजे एका चेंडूवरती 5 धावा आल्या होत्या. त्यामुळे आता 10 मिनिटं इथून अद्याप 7 धावे संख्येची गरज आहे. 3 चेंडू 7. नवीन बॅटर आल्यात आता. यावेळेस उकळण्याचा प्रयत्न. आता नाही सुटला नाही. टप्पा आधी नाही काहीच नाही. रिनाथ पाटील जाणं. आउट नाहीये. खेळाडू पण आउट होणार नाहीये. डॉट बॉल डॉट बॉल होईल.
कारण आपल्या पोटी प्ले संघटनेचा नियम आहे, स्ट्राईक जर रोटेट करायचं असेल तर दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. आणि जर डायरेक्ट चेंडू विकेटच्या हातामध्ये गेला तर ती धाव गृहीत धरली जाणार नाहीये, हा नियम आहे. बॉल सुटला पाहिजे. दोन चेंडू 7. आता पहा, एक चौकार, 2 चौकारांची गरज आहे. 2 चेंडू 7. वॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामना, अतिशय प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळतो आपल्याला. कारण जे ते सामना कधी पाहिलं तर गोलेनी संघाकडे, कधी पाहिलं तर चिकनगड संघाकडे. मात्र आता सामना 2 चेंडू 7. अरे ते पुन्हा एकदा फ्लिक केलंय चेंडूला. चेंडू चालला येतो, अडवल्या चेंडूला. 3 धावा होतील का? आणि 3. आणि आता 1 चेंडू 4. 1 चेंडू 4. मी म्हणे आता थोडीशी चुकी सुद्धा झाली आहे की काय. आता थोडस इंटेलिजंट क्रिकेट खेळायचं होतं तुम्हाला. हा, इंटेलिजंट क्रिकेट खेळायचं होतं. चला 1 चेंडू 4. आता 4 बनवायचे होते. विक्रम गोविंद स्ट्राईक वरती आहे आणि 4 धावसंख्येची गरज आहे. आता कंपल्सरी 4 धावा कराव्याच लागतील तुम्हाला. आता हा, 1 चेंडू 6 पाहिजे होते. 2 वेळा झाले नाहीयेत, काल सुद्धा आणि आज सुद्धा. आणि आता 1 मध्ये 4. चला 1 चेंडू 4. चांगला सामना कोणी जिंको, विजय क्रिकेटचाच होणार आहे. जरा जोरदार टाळ हो द्या. आणि आता 10 चेंडू काय झालाय डॉट आणि सामना जिंकलाय गोलिवली संघ.